तर मंडळी फायनली ना आपल्याला गावावरून भेटवस्तू आलेल्या आहेत. हे बघा इकडे बघताय, एवढी ना मोठी पिशवी भरून आलीत ना ही. हो, पिशवी भरून दिले नाही. तर आता बघा केवढ्या व्हरायटी मध्ये ना आत्याने भाज्या पाठवलेल्या आहेत. हे बघा भरपूर व्हरायटी मध्ये भाज्या आहेत. ही थैली खोलायची बाकी होती, मगाशी आपण काढून ठेवली होती. तर बघूया आता ह्या थैलीत नक्की काय काय दिलंय ते. बघा हे ओपन करून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी आपल्या कोकणातल्या गावावरून खास भेटवस्तू आलेली आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना ना गावावरून कोणतीही भेटवस्तू आली ना ती ओपन करून बघण्याची खूपच जास्त एक्साइटमेंट असते. तर आज आपण सर्व भेटवस्तू ओपन करून बघणार आहोत की नक्की त्याच्यामध्ये काय काय आलंय ते. तर मंडळी फायनली ना आपल्याला गावावरून भेटवस्तू आलेल्या आहेत. हे बघा इकडे बघताय, एवढी ना मोठी पिशवी भरून आलीत ना ही. हो, पिशवी भरून दिले नाही. हा हे बघा खास ना गावच्या आत्याने पाठवलेले आहेत. इकडे बघताय ह्या थैलीत आता काय काय आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भरपूर नेहमी आई भेटवस्तू आत्या पाठवत असते ना. हो, सीझन असेल तर सीझनच्या ह्याच्यामध्ये हा. काय काय पाठवत असतात. मागच्या वर्षी पण आली होती पावसाळ्याच्या सीझनला. पावसाळ्याचे जास्त करून रानभाज्या असतात ना. हो, रानभाज्या भेटतात ना. तर आता बघूया ह्याच्यामध्ये कोणकोणत्या रानभाज्या दिलेल्या आहेत. अजून पण काही भेटवस्तू आहेत ते ओपन करूया. थांबा हे का ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. इकडे बघा एक ब्लू एक थैली आहे आणि ही एक मोठी थैली आहे. ह्याच्यामध्ये ना मला वाटतंय की रानभाज्या असायची शक्यता ह्याच्यामध्ये दिसतंय. पण रानभाज्या पहिली ही आपण एक खोलूया ना. आधी खोलून बघते हा ही साईडला ठेवतो आधी. कुठल्या भाज्या आहेत त्या. सर्व ना मस्त कपड्यामध्ये बांधूनच दिले. अशा बांधल्या ना कपड्यात हा. की मस्त फ्रेश राहतात, म्हणजे चांगल्या. हा. दर टायमाचं फिक्स असतं. रानभाज्या आत्याकडून येतातच. आता आई एक एक करून सर्व खोलते. कपड्यामध्ये टाईट बांधला ना की ती व्यवस्थित म्हणजे राहतात मुंबईला येईपर्यंत. इकडे पण आहे बघ, भरपूर रानभाज्या दिसतात ना ही. हो, कोणकोणते दिलेत काय माहित. बघूया. हे बघा तेरी पहिलं तर समोर तेरी दिसतंय. हे बघा इकडे बघताय पहिली कोणती आहे भरपूर भाजी. आहे तेरी ही. तेरीची आहे ना. हा. एवढी ही पहिली ना तेरीची पानं आहे ती बघा. अलग अलग कर. ही तेरी आहे. हे इकडे ठेवतोय. ही तेरीची पहिली एक भाजी आहे. तर म्हणजे इकडे बघताय आता ना सर्व भाज्या आपण वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहेत. इकडे ना सर्व एकत्र भाज्या होत्या, मिक्स भाज्या होत्या. तर आता बघा केवढ्या व्हरायटीमध्ये ना आत्याने भाज्या पाठवलेल्या आहेत. बघा भरपूर व्हरायटीमध्ये भाज्या आहेत. तर आता कोणकोणत्या भाज्या आहेत, सर्व भाज्यांचे नाव एवढ्या सर्व व्हरायटीमध्ये आत्याने पाठवलेले आहेत. ही पहिली कोणती भाजी ही आहे. बघता इथे, ही बघा पानं कशी कात्री कात्री आहेत. ही भारंगीची भाजी आहे. अच्छा ही भारांगीची आहे का. हा, भारंगीची. ही पण छान लागते ना भाजी. हो, अशी कळवट थोडी लागते हम्म. पण चांगली असते, म्हणजे पोटासाठी. रानामधून खास आणलेली आहे ना. हो, ही रानात भेटते जंगलामध्ये. हा तर ही कोणती आहे. ही दारची भाजी, दाराशी होते ना ती. आपल्या अंगणामध्ये आपण लावतो ती हा, ना. बीला घालतात म्हणजे या भाजीचा दाराशी. ही बघा ही पण ना मस्त लागते, एक नंबर भाजी लागते. भेंड्या टाकून एक नंबर होते ना. हो, आणि ही कोणती आहे. ही कोरडूची आहे. अच्छा हे बघा लाल पानं, लाल देठ आहे. पानं अशी गोल आहेत. हा याची पानाचा आकार ना गोलाकार असतो. ही आणि दालची भाजी जवळपास सेम आहे, फक्त पानामध्ये डिफरन्स असतो. याचा पान जसा गोलाकार आहे, ह्याचा ना जरा काजू कतलीच्या आकाराचा पान असतोय बघा. हे पान बघा. आणि बाकी हिरवीच असते. दोघांचे पण देठ लाल असतात. आणि टाकला आहे. हा हे टाकल्याचे तो पण टाकला ना, म्हणजे तोडून दिलं नाही पानं काढून त्याची. बघा देठ जास्त नाहीत, सर्व पानं वेगवेगळी करूनच दिले जाते. आणि ही पण मस्त आता पावसाळ्याची भरपूर भाजी येते. आणि ही तर आपली नेहमीची भाजी आहे बघा. ही तेरीची भाजी आहे. पान आळूचं फतफत बोलतो ना. आळूची पानं अलग असतात, ही तेरीची जरा अलग असतात. पानं सेमच असतात, फक्त जरा तेरीचे पानं ना हलकीशी चिकनी असतात आणि अळूची पानं रफ असतात. बाकी आकार दोघांचा सेमच असतो. ही पण ह्याची पण भाजी एक नंबर होती. भरपूर ही तेरीची भाजी दिली ना ही. हो, आणि मागे पण नाही पाठवलेल्या आत्याने. हो, आता दरवर्षी आम्हाला भाज्या पाठवतात, भरपूर. गावच्या भाज्या. हो
मागच्या वेळेस पण भरपूर भाज्या पाठवलेल्या. आणि आता कसं आम्हाला गावाला जाणं पावसाळ्यात खास पॉसिबल नसतं ना. हो जायला भेटत नाही, पण भाज्या मात्र आम्हाला खायला भेटतात. हो, आमचं तेच असतं की यार गावाला गेलो असतो ना तर रानामध्ये वेगवेगळ्या रानभाज्या आणायला गेलो असतो. गणपतीमध्ये जातो पण तोपर्यंत एवढ्या भाज्या राहत नाही रानभाज्या ज्या सुरुवातीला येतात ना. हो, पण ह्या कशा लवकर पाऊस पडला ना हा, म्हणजे लवकर येतात पावसात नाही, ह्या लवकर कवळ्या असतात तर खायला मजा असते. नंतरला काही त्यांची एवढी टेस्ट लागत नाही, ते जून होतात पानं, मग मजा नाही येत. हे कसं आता कसा पूर्ण सीझन असतो तेव्हा भरपूर मिळतात. ते ह्या बघा केवढ्या व्हरायटीमध्ये इकडे भाज्या बघू शकता. 1 2 3 4 आणि 5 प्रकारच्या आत्याने भाज्या पाठवलेल्या आहेत. हे बघा सर्व मस्त आता भाज्यांचा बेत असणार. आणि इकडे बघा हे ना शेवग्याचे शेंगसुद्धा आहेत, तर भाजीमध्ये कोणत्या तरी घालायला डाळीत वगैरे. तर अजून पण ना आत्याने भेटवस्तू पाठवलेली आहे. बघा ही थैली खोलायची बाकी होती, मगाशी आपण काढून ठेवली होती. तर बघूया आता ह्या थैलीत नक्की काय काय दिलं आहे ते. बघा हे ओपन करून. गावात नेहमी ना भेटवस्तू येतं ना तेव्हा खूपच जास्त एक्साइटमेंट असते खोलण्याची नाही. गावची भेटा खोलायची मजा. हा, हे लाडू आहेत गावचे. हे बघा बघू शकता इकडे. गावाला आमच्याकडून पावसाळ्यात लय लाडू बनवतात. पावसाळ्यात भरपूर लाडांचा असे तर मेथीचे. मेथीचे, तांदळाचे. आणि आता आपण पण ना तांदळाच्या लाडूंची रेसिपी दाखवलेली ना. हो तांदळाचे लाडू, धम्मक लाडू बोलतात त्याला. चाळीमधली व्हिडिओ आहे ना, एक चाळीतील लाईफ दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये तांदळाची रेसिपी पण शेअर केली आहे आपण. तर गावावरून खास ते लाडू पण आले. ते गावचे लाडू खाण्याची मजा असते, गावच्या शेतातल्या पिठाचे बनलेले असते. तांदळाचे आहेत काय? हो तांदळाचे आहेत ना. तांदळाचेच आहेत, मेथ्या वगैरे टाकून खोबऱ्याचं ओलं खोबरं टाकलेलं. ते साईडला ठेवूया. अजून बघ काय काय आहे ते. आता हे काय हातमध्ये आहे ते बघायला त्यामध्ये काय बघायला लागेल, खोलायला लागेल. ते खोलूया आपण. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय आहे बघ. हे नाचण्याचं पीठ आहे. हे पीठ दिलंय. हे बघा नाचण्याचं गावचं पीठ आहे. हे काय आहे बघते, त्याच्यामध्ये काय बांधून दिले. पीठच आहे, पीठ आहे ना. कुडदाच आहे. ते कुडीत पीठ आहे ना का. बघा हे कुडदाचं पीठ आहे. बघा हे ना जात्यावरचं असेल दिलेलं मस्त. हे कुडीत खायला ना एक नंबर लागतं. हा हा ही आता खोलते. हे आपण ओपन नव्हता केला. ह्याच्यामध्ये बघ काय दिलंय नक्की. एवढा कागद काय वगैरे, वाटतं तो देतात. कागद वगैरे बांधून दिलाय कागदामध्ये. काय अरे त्यानुची आवडती आलूची उसरी. हा ही अळूची उसरी ना पावसाळ्यामध्ये खायची एक नंबर मजा असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर अळू येतात ना तेव्हा. मला ना मे मध्ये पण दिलेली, हा आता परत दिले नाही. कारण उन्हाळ्यामध्ये जेवढे पण अळू येतात ना तर त्याची उसरी करून सुकवून ठेवतात. सुकवून आणि ठेवतात पावसाळ्यामध्ये खाण्याची मजा असते ना एक नंबर. हे बघून माझं दिल खुश झालं. अजून ह्याच्यामध्ये पण अळूची उसरी आहे काय का. ते खायला आपलं अगोदरच आहे. आता काय आपण दुकानचं खातो, आपण हे अगोदरच बघा. हे बघ ह्याच्यामध्ये काजूगर आहेत. हे भाजलेले आहेत वाटतं ना. भाजलेलंच आहेत, घरी बियांच आहेत. बघ. मस्त. हेच तर मजा असते गावच्या वस्तू गावचं खाण्याची. काय ते. चला हे सर्व आता ह्या थैलीतून हे सर्व गोष्टी निघाल्यात. रानभाज्या होत्या, बाकीचे लाडू वगैरे, अळूची उसरी आणि काजूगर दिलेले आहेत आत्याने. मस्त एक नंबर मजा आता आहे. काहीतरी खायला पण द्यावं ना भाज्या बरोबर. ते तर आहे. हे बघा भेटवस्तू बघा केवढ्या दिल्यात. टोटल तुम्हाला दाखवते. हे बघा इकडून पूर्ण टोटल भेटवस्तू एवढ्या सर्व गावावरून आलेल्या आहेत. मस्त मजा येणार आहे. रानभाज्या खाण्याची मजा असणार आहे आता. तर मंडळी इकडे ना आई आता सर्व जेवणाची तयारी करते. आई मग आज काय जेवणाला बनवते. टाइम पण झालाय, मग बोलली खिचडी बनवूया. उशीर झालाय ना आज. हो जेवण बनवायला. तर काय एकच बनवतेस ना मग. आता एकच खिचडी आणि पापड. दाल खिचडी छान बनवते आई. असं कधी उशीर झाला ना एका टायमाला म्हणजे जास्त भाकऱ्या भाजायची गरज नाही ना. हो रसा बिसा एकच खिचडी बनवलं की बरा पडतो. सर्व झाली तयारी. हो हे काय तांदूळ घेतलेत. अच्छा तांदूळ किती घेतलेस. मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. इथे ना मी 1 वाटी ना मूग घेतलेत, भिजलेले आहेत. आणि इथे ना अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तर म्हणजे इकडे ना आता आपण कुकरमध्ये फोडणी द्यायला घेतोय. फोडणीसाठी ना आपण इकडे पहिली ही सामग्री घेतली. ह्याच्यामध्ये ना 2 काश्मीरी मिरची आहेत, कढीपत्ता आहे, जिरा आहे, काळी मिरी आणि दालचिनी आहे. हे सर्व आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तेल पण ना मस्तच आपल्याला आहे. आलं लसूणची पेस्ट बनवली होती ती सुद्धा घालून घेतले. एक कांदा पण कटिंग करून घेतला होता तो सुद्धा ऍड करून घेतोय.
तर ते सर्व फोडणी देऊन घ्यायचे. कांदा पण मस्त फ्राय झाला पाहिजे, हलकासा ना कांद्याला तांबूस कलर आला पाहिजे, तोपर्यंत ना छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा इकडे ना आपला कांदा मस्त परतवून झालेला आहे. टोमॅटो घालून घेतोय. बघा हलकासा ना छान असा तांबूस कलर आलाय. तर टोमॅटो सुद्धा ना आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. तर बघताय आपला सर्व फोडणी देऊन झालेली आहे. आता ना मी 1 चमच मसाला घालून घेते, हळद घालून घेते. हे सर्व आपल्या डाळी तांदूळ सर्व घालून घेते. हे सगळे ना आपण धुवून घेतलेले आहे स्वच्छ क्लीन करून. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. एक चमच ना आपल्याला घी घालून घ्यायचे आहे. घी घालायचे आहे साईडने अशी. इथे पाणी घालून घ्यायचं. पाणी कसं खिचडीला ना जास्त लागतं, आपण भाताला घालतो ना त्याच्यात डबल घालायचं. इथे ना आपल्याला 2 चमच मीठ घालायचं आहे. इकडे ना सर्व गोष्टी ऍड करून झालेल्या आहे. आता झाकण लावून घेतोय आणि 3 शिटी होईपर्यंत आपल्याला ना शिजायला ठेवायचं आहे. तर मंडळी इकडे ना आता पूर्ण खिचडी बनवून रेडी झाली बघा. कोथिंबीर वगैरे घातले सर्व आणि मस्त झाले बघा. आताच गॅस बंद केलेली आहे, एकदम गरम गरमच आहे खिचडी. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय मस्त ना ही आज आपण दाल खिचडी बनवलेली आहे. इकडे घेतलंय. इकडे लोणचं आहे, त्याच्यानंतरला पापड आहे, इकडे काकडी वगैरे सर्व घेतलंय. आज मस्त ना एकच बनवलंय खिचडी. कधी उशीर झाला ना तर आई खिचडी बनवते. एकदम साधी सोपी रेसिपी लगेच होऊन जाते. तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालंय. मस्त दिसतंय. तर लोणचा घेतोय. लोणच्या बरोबर ना छान लागते. सर्व मुगाची डाळ वगैरे घातलेली आहे आपण आणि अख्खी मूग पण घातली. तर टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेली आहे आपली दाल खिचडी. अप्रतिम झालंय. लोणच्यामुळे ना मस्त टेस्ट येते. लोणचं आणि पापड असला ना तर भारी, मग दाल खिचडी खायला मजा येते आणि अप्रतिम झालेली आहे. तर मंडळी फायनली आता जेवण झालेलं आहे. आईने आज दाल खिचडी बनवली होती, मस्त अप्रतिम झाली. आणि आज ना आपल्याला कोकणातल्या गावावरून खास आत्याने भेटवस्तू पाठवल्या होत्या आणि भरपूर सर्व त्याच्यामध्ये रानभाज्या होत्या, इतर पण काही भेटवस्तू होते तर त्या पण तुम्हाला दाखवल्या. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.